हेची आता जेवू आता याची आता हेची जेवू 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 हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला
आता हेची जेऊ आता हेची जेऊ सवे घेऊ शिदोरी हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडीने हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने तुका म्हणे गोड लागे तुका म्हणे गोड लागे ते मागे रसना हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने विठाल ओम नमोजी गणनायका एकदंता वरदायका स्वरूपा सुंदरा वरदायका कृपा करा मजवरी आता नमो श्री ब्रह्मकुमारी हौस रुडे वागेश्वरी विना सोबे दक्षिण करी विजय मूर्ती सर्वदा आता नमो श्री गुरुराया कृपा सिंधू करुणालया नमो संत श्रुतेंच्या पाया कृपा करा मजवरी आता नमो श्री पांडुरंगा यावे तुम्ही कथेच्या प्रसंगा जोडूनी माझे भवसंगा कृपा करा मजवरी पांडुरंगा करू व्रत मन मन पांडुरंगा करू व्रत मन मन पांडुरंगा करू व्रत मन मन पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया सुमरण होये सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियता भावे
जन्म व्यथा जीवनाच्या आता हे हृदय आपुले संपारून या भले वरी वैसव पावले श्री गुरूंची ओम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा करुणा करा करुणा करा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती विठ्ठल प्रमाणे गेले 7 वर्ष ना 8 वर्षे 8वा आता 8वा बोलता बोलता 8 वर्षे गेली महाराज 8 वर्ष कुठे गेली काही समजलं नाही कारण हा आनंदच आज 16 तास आहे काही माणसाला समजत नाही आणि या 8व्या वर्षाची लाची प्रसादित रूपी सेवा समिती सद्गुरु सेवा समितीच्या वतीनं माझ्या वाट्याला दिलेले आहेत मंडळांचं अति आभार मानतो अभिनंदन त्याचप्रमाणे आज या ठिकाणी उपस्थित पाहिलं तर सर्व गुणजन मंडळी एकाच्या म्हणून व्यापारे हे ईश्वरची हो आज असं झालेलं आहे आज सगळे बहुतेक कीर्तनकार आमचे गुरुस्थानी असलेले त्यांच्या नामात एवढी ताकद आहे देव ज्याच्या नामासाठी वेळाला जाते नामदेव आमचे गुरुस्थानी आम्ही त्यांना मानतो 40 वर्षापासून आम्ही त्यांच्या सहवासात पण ते भले आम्हाला ओळखीत नसतील पण आम्ही छोटे छोटे असायचो असं कार्यक्रम चालायचं प्रत्येक व्यक्तीचा या ठिकाणी कदम बाबा तिकडे गळी महाराज सगळे गळी मंडळी इकडे ठाकरे महाराज तिकडं अनंत महाराज कलाकार म्हणजे सगळे नामदेव देव सगळे देव उपस्थित आहे आता सगळं डोंगरासारखी मंडळी ह्या ठिकाणी आहे इथं टिकडीचं काय काम सर्वांना एकदा गाते श्रोते आणि पाहते चतुरे विनोदी दुस्तीते सोहम भावे पूर्ण ज्ञाते ह्या सकळाची विनवणी सगळ्यांना विनवणी करून आपला पावणे 11 वाजल्यात आणि आपण सेवेला प्रारंभ करू विठ्ठल आता 1 तास उरला खटवांग याला आहे आता 1 तासामध्ये कार्याचं कीर्तन म्हणजे कसं आहे पहिला अभंग पूर्ण हे करायचा असतो मग चरित्र सांगायचं असं याला थोडा टाइम लागतो 1 तासामध्ये आपण हे सांगावं असं असं जसं जमत तसं 1 तास उरलाय ना 1 तासात जसं होईल तसं आपण समोरून
आता सगळं सांभाळायचं काय नाही, सगळं तुम्ही सांभाळणार, सगळं तुमचंच आहे आणि हे तुम्हालाच द्यायचं. म्हणून सेवेकरता घेतलेला अभंग देऊचे महान भक्त अतिप्रिय देवाचे लाडके तुकोबराय यांचा 4 चरणाचा कालेच्या प्रसंगातला अभंग विठ्ठल महाराज अभंगाच्या प्रस्तावना अशी ठेवतात. आता हेची जेऊ, आता हेची जेऊ सवे घेऊ शिदोरी, सवे शिदोरी घ्यायची. आता हेच जीव, आता हेच जीव सवे घेऊ शिदोरी. पुढच्या चरणात सांगतात हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. हा काला आहे, हा हरिनामाचा आहे. आणि हा कसा साधने करतो, तो प्रेमे मोहिला साधने. तो प्रेमाने त्याचं सेवन करायचं आहे. पुढं 3ऱ्या चरणात महाराज सांगतात, काय सांगतात? चवी चवी घेऊ घास, ब्रह्मरस आवडीने. हा चवी चवीनं खायचा असतो. हा ब्रह्मरस कसा आहे? चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस. हा ब्रह्मरस आवडीनं सेवन करायचा असतो. कसाही सेवन करायचा नाही. आवड असली तो ब्रह्मरस सेवन केला तर त्याच्यात काहीतरी पथ्य आहे. 4थ्या चरणात महाराजांनी सांगितलं, तुका म्हणे गोड लागे. जर तो आपण चवी चवीनं घास जर खाल्ला तर तो कसा लागतो? गोड लागतो. चवीनं खातो बरं का. चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडे. तुका म्हणे गोड लागे ते मागे रसना. इतका गोड लागतो, इतका गोड लागतो का आपली रसना थांबत तृप्तीच होत नाही. म्हणून हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. हा अभंगाचा सरळ भाव वाटतो. विठ्ठल महाराज म्हणतात हा ब्रह्मरस आहे. काला म्हणजे काय? जीव ब्रह्माच्या ऐक्य म्हणजे काला. अनेक वेळेला आपण हा ऐकलेला आहे. अभंग सर्वांच्या पाठांतरात आहे. ऐकून आमचं काम जाम झालं. आतापर्यंत 40 वर्ष ऐकलं ना, काम आमचं फिट आहे. ऐकून काला म्हणजे काय? महाराजांचं तत्व काय? हा काला म्हणजे नेमकं काय? आता हेच जीव म्हणजे काय? इथंच प्रश्न आहे. आता हेच जीव, आता हेच जेवायचं, बाकी जेवायचं नाही. मग संतांचं जेवण आणि आपल्या जेवणात फरक आहे. संतांनी मान्य केलेला काला वेगळा आणि आपण सामान्य जीवाने काला केलेला मग वेगळा. काय जेवायचं नेमकं जीवनामध्ये काय? मग आपल्या हिशोबामध्ये सामान्य माणसं डाळ भात भाजी काय असेल ते हेच आपलं जेवण आहे. आपलं जेवण काय आहे? पण हे जेवण जे आहे ते विटणारं जेवण आहे. त्याचा नाश होणार आहे. एकदा का हे पोटात गेलं का त्याचा सकाळी नाश होतो. महाराज म्हणतात, पोटी घालिता दिव्य अन्न, काही विष्टा काही वमन, भागीरथीचं घेता जेवण त्याची होय लघुशंका. काय म्हणतात? दिव्य अन्न बनवलेलं आहे. रोज आपण एकदा पोटात गेलं का सकाळी ते आनंद होतो. काय होतं? पवित्र जल आपण प्राशन करतो, त्याची लघुशंका मिळत, दुनियाच्या मिळत ते सकाळचं खराब होऊन बाहेर निघतात. पण ह्या जो ब्रह्म हा काल हे जेवण आहे हे कधी विटत नाही. असा केलेला संतांनी काला Yeah.
वाटतं माणसाला कमी होत नाही. हे दिव्य आहे. हे काय आहे? दिव्य भोजन आहे, आदिव्य नाही. म्हणून महाराजांनी सांगितलं याचा काला म्हणजे काय? बुद्धी आणि मन एक जोपर्यंत ऐक्य होत नाही तोपर्यंत काला नाही. भाव आणि भक्ती एक होत नाही तोपर्यंत काला नाही. मनुष्याच्या जीवनामध्ये भाव जर असेल तर भक्ती पाहिजे. भाव जर नसेल तर तुम्ही भक्ती करून काय? आम्ही भक्ती करतो पण त्या भक्तीत भाव असणं गरजेचं आहे. भाव जर नसेल ती भक्ती करणं व्यर्थ ठरते. आमच्या जो संतांनी केलेला काला म्हणजे अशा रूपाचा काला आहे. भाव जर असेल तर भक्ती आहे, मन असेल तर बुद्धी आहे. या दोन्ही जोपर्यंत एकत्र एक होत नाही, यांचं मिश्रण होत नाही तोपर्यंत जीवनातला काला सिद्ध होत नाही असं संतांचं म्हणणे. अशा असणारा काला जो कोणी साधक जर सेवन जर केला तर त्याच्या जीवनातला बदल होतो. आता आम्ही एवढ्या दिवस काला खाला अजून आमच्या जीवनातला बदल अजून काय समजत नाही. बदल झालाच पाहिजे. तुम्ही म्हणशाल कसं? बदल म्हणजे कसं? त्याचा अवयव बदलल्या जातात. काय एखाद्या साधकाने ज्या गुरुची दीक्षा घेऊन त्याच्याशी संबंध जर झाला आणि ती साधना जर त्यांनी त्या साध्याने साध्यापर्यंत जर गेला तर त्याचं जीवन बदलल्या राहत नाही. त्याचं जीवन बदलल्या बदललंच पाहिजे आणि बदललं नाही तर तो साधक नाही. आता ह्या ब्रह्मरसाची अशी महत्व आहे बरं का. साधन म्हणजे मग बदललं मग जीवन का बदलत नाही? जर बदललं की मग याचं क्रिया कसं पद आहे? जर जीवन बदललं त्याच्या अवयवामध्ये, त्याच्या वागणुकीमध्ये, त्याच्या खाण्यामध्ये, त्याच्या सर्वांमध्ये त्याचा बदल होतो. याला म्हणतात जीवन बदलणं. तुम्ही माझ्याला कसं? ऐका, मला काय येत नाही. आता तुमच्या पुढे बोलणं म्हणजे हे टिटवी राज हौशा पुढे एखाद्या टिटवीनं टिव करतोय. आम्हाला सगळ्यांचं राज हौस मला काय येत नाही पण तुम्ही सांगितलंय म्हणून की तो बाई विठ्ठल. बदल म्हणजे कसा बदल होतो महाराज? ऐका, बदल म्हणजे कसा? तुका म्हणे काला कोठे आभेद देखिला. जर ज्याच्या जीवनामध्ये हा काला जर झाला त्याच्या जीवनातला बदल काय? त्याचा भेद राहत नाही. त्याचं जीवन बदललेलं म्हणतात. पहिली दुसरी गोष्ट अशी का आपण वैष्णव आहे. आपण कोण आहे? वैष्णव आहे. वैष्णव हे काला सेवन करतात. मग काला जर सेवन भेद राहत नाही मग धर्म काय वैष्णवाचा? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेदा ब्रह्म अमंगल. काय सांगितलं? अमंगल. हे संतांचं वाक्य. तुमचं आमचं नाही. ज्याला जमन तसं जमा. मला येत नाही म्हणून संत म्हणतात. ते म्हणतात म्हणून मी बोल. मला काय याच्यातलं समजलं अजून काही समजलं नाही. पुढे समजलं काय याची गॅरंटी नाही. पण संत असं म्हणतात म्हणून मी बोलतो. विठ्ठल असा जोपर्यंत बदल जीवनात घडत नाही, असा काला खाऊन जर जीवन बदललं नाही तर समजा त्याला काला प्राप्त झालेला नाही. हा त्याचा सिद्धांत. भगवान परमात्मा गोकुळामध्ये आलेले आहेत. सर्वांना गाराणी यशोदे मातेच्या कानावरती आल्या खोड्या करून. याची खोड कर, त्याची खोड. खोड्या करी मनमोहन. आता तो खोड्या करायला लागलेला आहे. यशोदे मातेच्या गाराणी आल्या. गाराणी आल्याच्या नंतर आता मोठ्याचं ते सगळं मोठंच असतं. मोठ्याचं काय छोटं सगळंच मोठं असतं. म्हणून त्याच्या का आपण लक्ष द्यायचं नाही. आली एकीची गाराणी सांगितली, दुसरीची सांगितली, सोडून दिली. पण सगळ्या गवळ्यांनी सांगितलं आयशा ऐकता गाराणी यशोदे नाही आले पाणी. यशोदेला ते गाणं ऐकून अरे म्हणजे एवढी गाराणी ऐकून आता माझं एवढं विचित्र यशोदेला कळलं. म्हणे कृष्णा तुला आता इथं गावात गोकुळात ठेवायचं नाही. गोकुळात ठेवायचं तुला कुठं घालायचंय? रानामध्ये घालायचं. गाणानं मला आई मला तेवढंच पाहिजे. तू कधी म्हणते मला हेच विचार होता मी माझ्या मनाने काही जाणार. पण तू म्हणते ना जा मग मी उद्या गाया वळायला जाईल. गाया वळायला जाईल म्हणून असं गोपालांना कळलं का आज उद्या कृष्ण गाया राखण्यासाठी जंगलामध्ये जाणार आहे.
जाणार आहे म्हणल्याच्या नंतर सगळं सोंगडे एकत्र झाले. अहो म्हणजे आपला जो आहे, आपला जो अध्यक्ष, कोणतरी अध्यक्ष पाहिजे ना मंडळाचा, तर मंडळ चालतं चालत, पण अध्यक्ष असं पाहिजे. हा कृष्ण आले तिथं म्हणजे कृष्ण आम्हाला कळलं का हो मला जाणार रानामध्ये, आम्ही जाणार उद्या, आईने सांगितलं रानात, हो म्हणलं हो. मग म्हणल्या तुम्हाला रानात जायचं ना, मग म्हणले बघा तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी या, पण सगळे म्हणलं माझ्यासारखेच आहेत ना, मग सगळ्यांना सगळे बारीक बारीक बोलवलं बरं. बारीक असते तीच ऐकत, मोठी कोणी ऐकत मोठी कधीच ऐकत नसते. म्हणून सगळ्या बारक्यांना बोलवलं. जसं सोंगाडीत ना सोंगाड्यासारखंच बोलत तर ऐकत यात, मोठ्याच बारक्याचं मोठं कोण ऐकत. तो म्हणलं गप्प आहे, तुम्हाला सामने झाला नाही, तुला काय कळत नाही, माझं असं पिकलं नाही. आपली भाषा नाही, आपली साधी भाषा, आपल्याला जास्त बोल, कारण मी शिकलेला नाही माणूस, गाय वळलेला आहे, आणि गाय वळलेला तुम्ही बोलले केला गायचं पुढे सर्वांना म्हणल्या तुम्ही माझ्या बरोबर आहो म्हणला देवा, आम्ही तुझे सखी आहेत, हा तुझे सगळे दोस्त आहेत, सखी आहेत तुम्ही, आणि माझं आम्ही तुमचं भक्त आहेत. हो म्हणलं आहे, मान्य आहे ना. मग मग म्हणला मी एकटा का सगळं जाणार, तुम्हाला नेल्या बेकार मी जाणार नाही. अरे जिथं तुम्ही तिथं मी, तू आहे म्हणून तुम्ही आहेत म्हणून मी आहे, तुम्ही जर नसतं तर मला कोणी विचारित. मग तुम्हाला घेऊनच आपण जायचं, पण ध्यान ठेवा माझ्या बरोबर यायचं असेल तर माझंच मला सगळं ऐकायला लागलं. म्हणजे चालत सांगा तुम्ही काय सांगायचं. म्हणजे सांगते ध्यान ठेवानी सर्वांनी बसा बसा म्हणजे सगळे बसले. अध्यक्ष उभे राहिले, कमिटीचे अध्यक्ष निवडले कोण, भगवान श्रीकृष्ण गोपाळ परमात्मा उभे राहिले, सगळे गोपाळ बसले. म्हणजे आचार विचार सांगतो तुम्हाला, सगळ्यांनी ध्यान देऊन ऐका बरं का. ऐकलं तर समजत, जर बसून शांत चित्ताने ऐकलं तर नाही. म्हणजे काय म्हणला आपला वंश कोणाचा आहे, आपण कोण आहे, गवळी. आपलं पहिले कार्य काय आहे, गाया वळणं हा आपला व्यवसाय, गवळी असल्यामुळं आपला धंदा काय आहे, गाया राखणं, गायांची जोपासना करणं, हा आपला काय आहे, आपला गवळ्यांचा धर्मच आहे. आणि हा धर्म आपण जोपासला पाहिजे, त्याला टाळाटाळ करून जमणार नाही. म्हणजे ठीक आहे बरं, आपल्याला आता जायचंय, तर जाताना आपल्याला काय करायचंय, जाताना तुम्हाला सांगते तेवढे जेवढे वस्तू जवळ घ्या. म्हणजे काय काय घ्यायचंय, म्हणजे बघा चिंडू घ्या, लिंगोरी घ्या, गोट्या घ्या, हे सगळं घ्यायचे. बरं घोंगडी घ्या पहिली. म्हणजे घोंगडी काय, घोंगडी 3 वेळा माणसाचं रक्षण करते, एक घोंगडी 3 वेळा रक्षण करते. म्हणजे कशाचं, पावसाळ्यापासून आपल्याला फ्रेश राहतो, ती आपल्याला भिजून देत नाही. बरं ती कधी खराब होत नाही. तीच घोंगडी जी आपलं निवारा देते, तीच घोंगडी परत सुकली का बसायला टाकायची, ती परत बसाय, परत ती मलिन सुद्धा होत नाही. म्हणून कानोबा तुझी घोंगडी, हा घोंगडी भगवंतांनी ती, म्हणजे घोंगडी साधकाच्या या घरात घोंगडी असतात. हा जे प्रत्येक साधकांना तिच्या घरात घोंगडी असतात. घोंगडी जर नसतं तर साधकांना घोंगडी पाहिजे, कारण भगवान इथंच. आता ती घोंगडी आणि ही घोंगडी, आता त्याची घोंगडी आता ते सगळ्यांना माहिती आहे, त्यातलं आपल्याला जायचं, आपल्याला सरळ जायचं. ते म्हणजे एवढं घ्यायचंय, पण जाताना म्हणजे काय करायचं, आपल्याला असं जायचं नाही. आता आपल्याला प्रवासाला जायचं ना, मग प्रवासाला जाताना आपल्याला काय करायचंय, असं उपाशी जायचं नाही. काहीतरी आपण खायचं, मग गाया घेऊन जायचं. आणि जाताना काय करायचं, तसंच जायचं नाही, जेवायचं आणि परत शिदुरी घेऊन संगतीना यायचं. खालं मग तसंच गेलं, तिकडं भूक लागल्यावर मग तिथं आपल्याला परत खेळ खेळायचे. तिकडे खेळ खेळव, गाय लागल्यावर खेळ खेळव, तिथं जेवायचं काय, आता खाऊन तिथं भूक लागणार, खायचं पण आणि शिदुरी पण घ्यायची. मग आता काय खायचं, आपण ह्याच्या पहिले विचारणार. आता ह्याची जेवू, आता ह्याची जेवू.
हरिनामाचा गिरडी गाडा हरिनामाचा गिरडी गाडा हरिनामाचा गिरडी गाडा हरिनामाचा गिरडी गाडा आता हेच जेऊ सवे घेऊ शिदोरी हेची आता हेची इथं एकच ध्यानात ठेवायचं हेच म्हणजे काय आता हेच म्हणजे नेमकं काय कुठलं जेवण केलं सांगतानी डाळ भात खाला भाजी भाकर घाली पण जेवण केलं हे कोणतं जेवण केलं ब्रह्मरस करू भोजन जेवण कोणतं केलं जेवण केलं नाही तर जेवण काय केलं नामदेव महाराजांचं का बरं काय जेवण जेऊ हरी नामा ते जेवण जेऊ हरी नामा देवन देव हरी रामा देवन देव हरी रामा जेवण जेऊ हरिनामाचे आज अवतरण संताचे आम्ही जेवलो जेवलो नाम अमृत पूर्ण झालो बरवी गोडी हरिनामाची विच्छा पुरली जीवाची असं हे जेवण नामदेव महाराजांच्या गाण्यात आहे. आम्ही वाचतच नाही कसं काय केलं संतांचं नाव ते वाचलं पण नाही. केलं तर काय तरी होतंय केलंच नाही तर आपल्या जीवनात काय एवढं मोठं भांडार आहे ते सामान्य समजायचं नाही जे म्हणलं का ते म्हणल्या ज्ञानेश्वरी भागवते काय काहीतरी त्याच्यात आहे म्हणून पण आम्ही का करत नाही तो आता पण करत नाही ऐका कोणी बोलू नका भात झाला ना तिकडं महाराज म्हणतात भगवान परमात्मा गवळ्यांना सांगतो हे जेवण कधी विटत हरिनामाला कधी विट नाही वारकऱ्याला पहिलं नाम हरिनाम पहिलं कीर्तन चालू होत तरी काय रामकृष्ण हरी बरोबर आहे नामापासून सुरुवात होती मग जेवण जेवू हरिनामाचे नाम रूपी जर जेवण जेवलं तर ते कधी विटत नाही ते म्हणल्या जेवण अशी शिदुरी घ्यायची आपल्याला पैल तीराला जायचं आहे पैल तीराला जायचं आहे म्हटल्याच्या नंतर
आपण ह्या देशातून दुसऱ्या देशामध्ये दुसऱ्या लोकात जाणार आहोत. अशी शिदोरी आपल्या संग घ्या का ती खराब झाली नाही पाहिजे. ही शिदोरी जी आपण डाळ भात खाली आता बनवलेलं सकाळ खराब होते. आणि आपल्याला जर पहिल्या तीराला जायचं आहे, ज्या लोकात जायचं आहे ते 4 लोक आहेत. कोणतं लोक आहेत? म्हणजे ज्याला ज्या लोकात जायचं आहे त्या लोकांची, ज्या लोकांना ज्याला जायचं असेल त्या लोकांची त्याची टिकीट. शिदोरी ते पाप पुण्या सवेसी निकेता, सवेसी निकेता, सवेसी निकेता. शिदोरी ते पाप पुण्या पाप पुण्याची शिदोरी 4 लोकात जात आहेत. प्रत्येकाच्या कर्मावरती अवलंबून आहे. ज्यांनी जसं कर्म केलंय त्याला त्या अनुसार त्या लोकांची प्राप्ती होती. मग पाप पुण्याची शिदोरी असेल याचं काही, ज्या जशी तुमची शिदोरी जवळ त्या लोकांची तशी तुम्हाला प्राप्ती, हे ध्यानात ठेवायचं. मग किती लोक आहेत महाराज? आता स्वर्गवासी काही असंच आहे ना. काही स्वर्गवासी, काही वैकुंठवासी, आणि काही कैलासवासी, काही ध्यानात ठेवायचं. मग ज्याच्या त्याच्या शिदोऱ्या जसे असतील त्याला त्या लोकात जायचंच आहे. तिथून तुम्हाला कोणी सोडवणार नाही. मग कशी शिदोरी घ्यायची? शिदोरी तीच पाहिजे का तिला वीट नाही पाहिजे? काय पाहिजे? मग काय कसली शिदोरी? मग तिथं नाही. मग अशी शिदोरी जर असेल त्या लोकातून आपण कधी मागे येऊ हे सांगत त्याचा अमर्याद आहे. ज्या लोकात तुम्ही जाशाल तिथून माग किती दिवसातून येशाल हे आजपर्यंत कोणाला सांगता आलं नाही. बाकीचं आम्ही सांगू शकतो. पंढरीच्या वाडीला जायचं 1 महिना निघाला, तो सांगतोय थांबा हॅलो आता थोडे दिवस 8 दिवसांनी येतोय, लगेच हलतो. 8 दिवसांनी येतो हे माहिती पडतं. पण आजपर्यंत असा कोणता फोन आला नाही का मी तिथं गेलोय तिथून एवढ्या दिवसात येणार आहे. मग ज्याचं जसं कर्म असेल तसं त्याची प्राप्ती, आणि तसं त्याचं कर्म संपलं का परत मूर्ती लोक आहे. पुण्य जर केलं असेल तर स्वर्गाची प्राप्ती, तिथून जर असेल तर मग परत पुण्याची पावटी सरे सगळ्याच उत्तरे येऊ लागत ती माघारे लागत. पण जोपर्यंत पुण्य तोपर्यंत तिथं आहे. पण यायला लागतं. पण किती दिवसांनी याची अशी कोणाची गॅरंटी नसती. मग अशी शिदोरी घ्यायची जी कधी विटत नाही. मग असा विट नाही. मग अशी नेमकी शिदोरी काय, नेमकी कसं काय बाबा? भगवान परमात्मा गोपालांना सांगतात बरं काय. मग मार्ग जो सांगणार आहे, ज्याला मार्गाची जो पोचलेला आहे, ज्याला मार्गाची माहिती आहे, जो पोचलेला आहे, कास त्याची राहावी. चालणाराची कास कधी राहावं नाही. आता ज्यांनी ह्या आख्या विश्वाचा मार्ग निर्माण केला तो मार्गदर्शक आहे. गोपाळांना भगवान परमात्मा सांगतात बाबा. मग चालणाऱ्याला कधी विचारायचं? जो पोचलेला आहे मार्ग त्याला विचारायचं. मार्ग सांगणारे आले काय, पण कुठल्या मार्ग सांगतील पण सोबत नाही ना. मग तो कुठल्या मार्गाला जर गेला तर तिथं पुढं विपत्ती आहे ना महाराज. पुढं तुम्ही काय करू शकत नाही. तो कुठल्या पुढे जाऊन सांगितलं ह्या मार्गाने ना, आणि पुढे जाऊन त्याला नाही समजलं. मग जो पोहोचलेला आहे त्याला तो सरळ म्हणून सांगितलं मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत ते त्याच मार्गे चालू जाताना पुढे कोणता संतांनी सांगितलं त्याच मार्गे जातो. मग मार्ग सांगितलं, मार्ग कळायला पाहिजे. मार्ग सांगतात पण मार्ग कळत
असं मात्र नाही. मग मार्ग कळायला पाहिजे कसं दाखवण्याला पाहिजे. ज्याला समजलाय मार्ग ज्यांनी त्याची प्राप्ती केलेली आहे तोच मार्ग तू बरोबर सांगू शकतो. अनंता कोणी सांगू शकत नाही असं भगवान परमात्म्याने सांगितले. मग काय आहे त्यांनी सांगितलं. मग म्हणजे असा जो मार्ग आहे मग तुम्हाला अशी शिदोरी तुम्हाला घ्यायची. मग काय करायचं. करा हरी भक्ती परलोकी कामा, करा हरी भक्ती परलोकी कामा, हरि भक्ती परलोकी कामा, करा हरी भक्ती करा हरी भक्ती परलोकी येईल कामा सोडवी यमा पासोनिया. हरी भक्ती करा आणि ती परलोकात आपल्याला काम आहे. बाकी काय कामा धन दौलत घर दार हे सगळं आम्ही सगळं ऐकतो पण ऐकत हेच आपल्या कामाला येईल बाकी कामाला येणार नाही. हा मग आता हा भगवान परमात्माने काला म्हणजे काय. हरी नामाचा खिचडी काला. हरी नामाचा खिचडी काला म्हणजे काय. संतांनी मान्य केलेला काला. आपण म्हणतो दही भाताचा काला बरोबर आहे. हा प्रेम दही भाताचा खिचडी काला. दही भाताचा काला आणि हरिनामाचा खिचडी काला. मग हरिनामाचा खिचडी काला असाच आपल्याला भेटतो का हो. असाच भेटतो का. तो असाच प्राप्त होतो का. त्याची अशीच खिचडी होती का आणि ते सहज आपल्या मुखामध्ये येतं का. येत नाही. याच्यासाठी काय येतं. हरिनामाचा खिचडी काला करण्यासाठी पहिला आपलं जीवन कसं करायला पाहिजे. कशाचा हरिनाम येण्यासाठी आणि ते फिट राहण्यासाठी पहिलं काय करायला पाहिजे. विषय विसर पडला निषेध अंगी ब्रह्मरस ठसावला. जोपर्यंत माणूस विषय रटतात नाही तोपर्यंत ब्रह्मरस ठसवत नाही. ब्रह्मरस असाच तुम्हाला काला होत नाही. आपण म्हणतो एवढं सोपं आहे का. सहज आपल्या वाणीने आपण बोलतो. तसं नाही महाराज. तसं नाहीये. आतमध्ये गेलं पाहिजे ठसलं पाहिजे. भगवान परमात्म्याचं असं नाही हो. संत वागणे असे नाही. आपल्या जीवनात काय आम्ही करतो आम्हाला तेच अजून कळलं नाही. आम्ही नुसतं ऐकतो. आम्हाला हे कळत नाही काय त्या गोडी पाहिजे. तो काला आता निर्माण करण्यासाठी ज्ञानोबारायण सांगल्यात काय. ज्ञानोबारायण सांगल्यात नाम अमृता गोडी वैष्णवाला धली योगिया साधली. नाम अमृताची गोडी जोपर्यंत साधकाच्या जीवनात प्राप्त होत नाही ऐक्य होत नाही तिथं तोपर्यंत हरिनामाचा काला होत नाही. बरं का महाराज. तुम्ही म्हणतात कसं काय होतो ऐका. माऊली सांगतात नाम हे देवाचं नाम आणि देवाचं रूप. हरी आणि हरी नाम. हरी नामाचा खिचडी काला. हरी आणि हरीचं नाम पहिलं घेतलं काय हरी आणि आहे तर काय नाम. हरी आणि हरी एक रूप झालं पाहिजे. ते म्हणतात होतं का होतो. काय म्हणतात माऊली तूर्णाग्नी मिळे
पूर्ण अग्नी मिळे एक रूप होतात. तसं हरी आणि हरीचं नाम एक रूप साधकाच्या जीवनात जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याला हरिनामाचा काला होऊ शकत नाही. पण तो होण्यासाठी एक असलं तरी पण महाराज सांगतात काय, ते घ्यायचं असेल तर त्याच्यात प्रेम जर नसेल तरी ते तुम्हाला साध्य होऊ शकत नाही. हरीन हरीचं नाम घेण्यासाठी अंतःकरणातलं प्रेम पाहिजे. गवळणीनं कुठलं वेद वाचलं नाही, कुठली शास्त्र वाचली नाही, कुठलं ग्रंथ वाचलं नाही, पण त्यांच्या अंतःकरणातलं जो प्रेम होतं ना, म्हणून काय करत होत्या, एक रूप जीवन झालं होतं त्या गवळणीचं. एक रूप. त्यांनी कुठलं शास्त्र वाचलं होतं, कुठली साधना केली होती, कुठलं ध्यान केलं होतं, पण अंतःकरणातलं काय होतं, त्यांचा प्रेम भाव आणि वत्सल्य भाव होता. मग भाव जर प्रेम जर नसत, भावात त्या भक्तीमध्ये प्रेम पाहिजे. म्हणून प्रेम सुख देई प्रेमाविन नाही मग असा काला जर प्रेम जर नसत, प्रेमाविन भजन नाकाविन मोती नाथाविन मोती, प्रेम जर नसत तर त्या भजनाला मजा नाही. मग हरी नाम घेताना काय पाहिजे, असं जोपर्यंत एक रूप होत नाही तोपर्यंत काला नाही. महाराज अभंगाच्या तिसऱ्या हरिनामाचा खिचडी काला, 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 प्रेमी मोहिला साधने, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमी मोहिला साधने, प्रेमी मोहिला साधने, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमी मोहिला साधने, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमी मोहिला साधने, प्रेमी मोहिला साधने, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा, हरिनामाचा खिचडी काला, बोला हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. प्रेमाच्या साधनाने याला काय केलं, सेवन केलं. असा हरिनामाचा जोपर्यंत ऐक्य होत नाही तोपर्यंत हा काला संत मान्य. बरं का, आपला आम्हा तुम्हाला जो मान्य आहे तो आम्हालाही पाहता आम्हाला हा मान्य.
संतांना हा मान्य नाही. हरी नामाचा खिचडी काला जोपर्यंत रोमामध्ये नामाचं चिंतन होत नाही तोपर्यंत हरी नामाचा खिचडी काला प्राप्त होऊ शकत नाही. मग तो सेवन कसा करायचा, तो खायचा कसा? खाण्यासाठी महाराज म्हणतात कसं, तो चवीनं खायचा. नाही तर मग एक वेळेला असे कार्यक्रमाला या जुन्नर पट्ट्यात गेलो, खाल्याचंच कीर्तन नव्हतं. आता गावची पण लोक अशी असतात, बसली पण तिथं सगळी जेवायला. आता तर चवीनं नाही बसले, आपल्या मंडळी असं बाजूला असं सामने बसलं, येत नव्हतं ते म्हणजे हे बाळा ये, त्या बुवाने बोलावलं, बसतो बाजूला. तर म्हणा ये ते म्हणत नको, ते म्हणत नको, आलं बा जबरदस्तीनं आलं, बसतो खायला बसतो. मग काय ते करायचं, हा करायचं लगेच काय तू वाचतं म्हणजे असं काय म्हणजे कॅसेट आहे. का कॅसेट आहे? ते गुटकं खाऊन तो गुटाकला म्हणून त्याला खाता येत नव्हतं. आता असं घालू त्याला चव लागेल का? मग खायचं कसं? हे हरी नाम, हरीचं नाम आहे. हरी नुसतं आम्ही हरिपाठ म्हणतो. हरिपाठात किती वेळा आलाय ते साधकाला समजलं पाहिजे. हरी हा किती वेळा हरिपाठात आलाय. हरी मग तो असा हरी, त्या हरीचं नाम रोमात वाचेमध्ये अशी वाचा गदगद झाली पाहिजे. तेव्हा त्या वेळेला मग कसं सेवायचंय, मग ते सेवक ज्याला जसं सेवन करायचं चवीनं, मग त्याला साधन सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं? जे साधन सांगितलंय चवी घेऊ घास आणि ब्रह्मरस आवडीनं. मग काय, जर ब्रह्मरस आवडीनं आपण चवीनं जर खाला तर त्याची आपल्याला खाल्लं तर तो माहिती पडतो. मग कसं खायचंय तो मग काय मंडळी म्हणलं खायचं कसं? तुकोबारायांनी काय सांगितलंय? ब्रह्मरसाची या चवी अन्न रस रुचवी केवी, तुका म्हणे चाकून सांगे माझा अनुभव आहे. मग रामरसाची चव, हा रामरस कसा खायचा आहे? कसा खायचा आहे रामरसाची चव? का त्यांनी उदाहरण दिलं जेवणाचं. का जसं का तुम्ही ह्या मावल्याने जेवण बनवता का नाही, पण नेमकं सांगता येतं का याच्यात मीठ जास्त आहे का याच्यामध्ये तिखट जास्त आहे? तरी पण खाल्ल्या बिगर पण हे पंच इंद्रियापैकी एक इंद्रिय असं जेवलं का ते लगेच सांगताय मीठ कमी आहे. बनवलंय पण या तुम्हीच बनवलं, बरोबर तुमच्या हाताने बनवले, क्रिया तुम्हीच केली, पण नेमकं सांगता येणार. पण हे इंद्रिय सांगितले बिगर राहत. मग तसंच या इंद्रियाला काय नाम अमृता गोडी अशी लागली पाहिजे. कशी गोडी लागली पाहिजे. आपली वाचेची सदगदा जपे आधी. ज्ञानदेव नाम रामकृष्ण ठसा. राम नामाचा जोपर्यंत आपल्या जीवीवरती ठसा उमटत नाही, एक होत नाही, राम नामाने वाचा गदगद होत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनातला काला होत नाही. असं आहे बरं का महाराज. तर ही जशी आपण जाऊ, याला सांगितलं काय साधन सांगितलं आपल्या वैष्णवाला काय करायचं. हा ब्रह्मरस सेवन करण्यासाठी काय लावणी मृदुंग